हॅलो गाईज, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा नवीन दिनचर्याच्या सोबत मी तुम्हाला भेटते. तर सगळ्यांचा दिवस शुभ असावं आणि सगळ्यांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच सगळे आनंदी असावेत आणि हॅप्पी असावेत. चलो आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आजची दिनचर्या कशी येते नक्कीच बघूयात. आज आहे संकष्ट चतुर्थी. मस्त अशी देवपूजा वगैरे झाली आहे माझी. छान अशी देवपूजा करून घेतली. मस्त शुभ वाटते आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटते. खूप दिवसानंतर म्हटले तरी देव असे छान घासून घेतलेले आहेत मी पितांबरीने, नाहीतर रोज अशी म्हणजे पुसून घेते. पण आज मस्त खूप दिवस झालं म्हटलं पे नाही का स्वच्छ केलं नाही, त्यामुळे आज मस्त क्लिअर केले आणि अगदी छान वाटते. फक्त कमी येते फक्त फुलांची, जे की मी काल आणले नाही आजही गेले नाही. बघू बाजारात वगैरे गेले तर घेऊन येईल आणि मस्त ठेवेल. त्यानंतर देव अजून छान वाटतात आणि अगदी प्रसन्न वाटतं. सो तुम्हाला दाखवते मी देवपूजा केलेली. मी तिथेच बसली आहे, त्यामुळे सो बघू शकता किती छान वाटते देवपूजा केल्यानंतर. मस्त असं वाटतंय. लाईट्स वगैरे लावली आहे मी. तर आता आज आहे उपवास. स्वयंपाकाला सुट्टी मी म्हणणार नाही आहे, काहीतरी करणार आहे. पिल्लांसाठी पण करावं लागेल आणि बघू आता पुढे कंटिन्यू करा. कसे वाटतात ब्लॉग नक्की सांगा. आणि कोणी बघत नसाल किंवा असाल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. आणि तुमचं खूप सारं प्रेम भेटतंय तर अजून प्रेम द्या ही अपेक्षा करेल. सो इकडे माझी पिंपल्स आली आहे, ती इग्नोर मारा. इतकी मला दुखते की नेहमीच अशी येतात आणि तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मागे पण इकडे सगळीकडे आलेले आणि ते एकदम असं उठून दिसते इकडे. ते खूपच घाण वाटतंय, पण मला खूप दुखत होतं इकडे, खूप दुखतं. सो कंटिन्यू करा. असं होत राहतं. आणि माझं वेडं बघा कसं बघतंय माझ्याकडे. दाखवू का तुम्हाला? दाखवू का? बघा 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 बघा. अजून उठले नाही आहेत. जेव्हा जायचं तेव्हा घाई करतात मग. सो कंटिन्यू करा. चला तर गाईज, आज आहे उपवास. तर मी बनवणार आहे की साबुदाणे वडे आणि थोडंसं काहीतरी चटपटीत पिल्लांसाठी. तर सो फक्त उपवास म्हणून माझ्यासाठी नाही. तर मस्त आता इकडे बटाटे मी उकडत टाकते कुकरमध्ये. स्वच्छ असं धुते आणि मस्त कुकरमध्ये उकडून टाकते. सो कंटिन्यू. तुम्हाला एक सांगू का आमच्याकडे प्रॉब्लेम काय आहे? आठवडा झाला पाण्याचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे. आणि पाणी म्हणजे येत नाही असं नाही, लोक भरपूर इतके काय मला माहीत नाही. कारण एवढ्या वेळ पाण्याचा कधी, एवढ्या वर्ष पाण्याचा कधी मला प्रॉब्लेम आलाच नाही. आत्ता इतकं पाणी येऊन सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं पाणी सकाळी जे येतं ना, सकाळी तर नसतंच आंघोळीला पिल्लांच्या सकाळी 6च्या दरम्यान पाणी तर नसतंच पिल्लांना आंघोळीला. ते मी रात्रीच भरून ठेवते आणि मग गिझर तर काही तापतच नाही. सो गॅसवर त्या दोघांना पाण्याची आंघोळ घालते. जेव्हा 8 वाजता पाणी येतं ना, जे टाकीचं गव्हर्नमेंटचं, ते जेव्हा टाकी भरते तेव्हा 9-9:30ला आमची आंघोळ होते, जेव्हा पाणी गिझरला चढतं. परत 12-1च्या सुमारास जे जातं ते संध्याकाळी 4च्या सुमारास येतं पाणी. त्यामुळं फिल्टर भरलेलाच असतो. सो काय प्रॉब्लेम आहे काय सांगता येत नाही. चला इकडे बटाटे उकडत ठेवलेले आहेत. बघूयात आपण साबुदाण्याची रेसिपी मी कशी करते. कंटिन्यू. आणि तुम्ही म्हणाल की रोज ब्लॉग टाकत जा, तर मी दिवसाआड एकतरी ब्लॉग काही का होईना तुमच्यासाठी टाकत जाईल. सो जे माझे मनापासून ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी खास टाकते. आणि खरंच त्यांना आवडतात. लोक मला कमेंट करतात की रोज टाकत जा वगैरे. जसं पॉसिबल होईल तसंच. आणि आता आम्ही कुठेतरी जाणार आहोत तर त्याचाही ब्लॉग येईल. आणि खूप छान ठिकाणी चाललो आहे, तोही तुम्ही कंटिन्यू करा. तोही ब्लॉग मी करणार आहे. आणि रात्रीचा किस्सा सांगते मी तुम्हाला काय झाला. मला खूप डोक्याला झंझट झाली. तर आता कुकर लावलेलंच आहे, त्याचा तो होईल. मी साबुदाणा भिजत घातलेला आहे. ती पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत कपडे वॉश करायचे आहेत, ते करायला जाणार आहे मी आत्ता. आणि तर सांगते काय किस्सा घडला. रात्री आहे ना, पिल्लांना इतका मला त्रास दिला ना, असं वाटतं त्यांची वॅकेशन म्हणजे सुट्टी त्यांना पाहिजे कधी पडते असं पण मला वाटतं. पण नको तेव्हा इतका त्रास देतात की सुट्टी नको पण वाटते. काल त्यांचं कसं 1 दिवस पेपर 1 दिवस सुट्टी. तर त्या पेपरच्या काल सुट्टी होती, आज पेपरला गेलेले. त्यामुळे थोडी शांतता. नाही तर घरात असले ना तर मला ओरडू थकायला होतं. म्हणजे मस्ती करतात ॲक्च्युली. मी TV बंद ठेवला आहे, पेपर आहे त्यामुळे. आणि काही एक घटना घडली आहे की रिमोट बंद पाडला आहे दक्षिणी. मी बंद केला, म्हणजे मी चालू नाही केला. हे मला ओरडतं ते काय बोलते म्हणून. सो ओरडतं म्हणजे काय चालली बडबड तुझी. आणि तर ते
मी मग आणलाच नाही रिमोट हे करून, म्हणून ते दोघं मोबाईल, घरचा जो मोबाईल, तो मोबाईल बघत होते. रात्री काय झालं, इतकी मस्ती करत करत 12-12:30च्या सुमारास मी त्यांना झोपा बोलले, तर ते झोपले नाही. मी मोबाईल फोडलेला आहे आणि ते मला आता घाबरून डॅडाला घाबरून स्कूलला गेलेले आहेत. आता मी धमकीच दिली, आता तुम्हाला फटके नसेल तसं. आता आलो आपण त्यांचे रिॲक्शन बघूयात. पेपर कसा गेला तर इझीच गेला म्हणतात. आता बघू आपल्याला रिझल्ट तर कळेलच त्यांचा काय होतो आणि काय नाही. चला कंटिन्यू करा, मी माझी कामं करते. सो त्यानंतर आपण रेसिपी चेक करूयात. चला तर मग घरात मी एकटीच होते. पटापट सगळे कपडे वॉश करून घेतले आणि कपड्यांसोबतच पिल्लांचे शूज येत नाही, इतके मातीने भरलेले होते. आता मला बाहेरही जायचे, म्हटलं चला यांचे शूज पण क्लीन करून. दोघांचे शूज मस्त वाळत घातलेत धुवून वगैरे. देवाची आज पूजा केल्यामुळे कापडही छान असे धुतलेत सगळे आणि मस्त असे वाळू घातलेले आहेत. आता मला आवरायचं होतं. तर हॉलचे सोपे आहेत ना, खरं म्हटलं तरी नाही, सोप्यांचे कवर आहेत ना, मी बदलू अक्षरशः थकून येते, कारण पिल्ले इतके घाण करतात, काही ना काही सांडवणं चालूच असतं. तर म्हटलं आज आहे ना, जुने जे माझे होते ना सोप्याचे कवर, मी नवीन ऑर्डर केले, जेव्हा येईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आता जेव्हा माझे जे जुने होते ना, ते मला आठवले की इकडे आहेत आणि ते मी शोधून काढले आणि ठेवून दिले होते मोस्टली, की कधीही लागले तर. म्हणतात ना जुनं ते सोनं. खूप दिवसानंतर एखादी गोष्ट वापरते की ती पण नवीनच वापरते, असंच वाटते. तर असंच काहीतरी म्हटलं चला आज ते सोप्याच्या कवर धुवायला टाकूयात आणि हे वापरून म्हणजे बघूयात की आजचा कसं वाटतं. हे चांगले होते, पण त्यामधलं खालं सगळं सोप्यावरती म्हणजे होल आहे ना, ट्रान्सपरंट आहेत ते, असे म्हणजे जाळी टाईप आहेत हे, त्यामुळे मी ते ठेवून दिले होते. पण चला म्हटलं आता याचा यूज करून बघूयात. खूप दिवसानं थोडंसं चेंज म्हणून मी सोप्याला हे कवर लावून देत होते. तर मस्त असा लुक आला आहे, त्यांनी पण छान वाटत होतं सोप्याला हे आफ्टर लॉंग टाईम. त्यानंतर घेतला केअर आणि सगळं फरशी वगैरे क्लीन करून घेतलं, कारण की घरात कोणी नसताना पटापट कामं करून घेते. पिल्ला असलं की इतकं सारं पॉसिबल होत नाही मला. आणि त्यानंतर पटकन क्लिनिंग करून घेतलं. पाण्याचा तर खूपच मोठा प्रॉब्लेम चालू आहे, काय सांगू. त्यात कपडे सगळे वॉश केले, पाणी असले की पटकन कामं करून घेते. त्यानंतर हॉल तर आता झालेला आहे, तर वाळलेले कपडे सगळे मला घडी मारायचे होते, तेही घडी मारून घेतले. आणि आता माझी पिल्लं आलेली आहेत. माझी पिल्लं आले तर काय सांगू, पेपर कसं जायच्याऐवजी नानूने त्यांना रडूनच ठेवलं आल्या. असो, तर पिल्लं आलेले तुम्हाला दाखवले मी. आणि टिफिनला मी आज शॉर्ट ब्रेकला म्हणजे टिफिन पूर्ण स्नॅक्स दिला होता. तर बघा कसा खाल्लाय म्हणतोय. कसा खाल्ला सांग, आता काय बोलला तू? दाबून खाल्ला म्हटला ना. आणि रोज चपाती भाजी देते, तर अर्धी चपाती खाऊन अर्धी चपाती घरी येते. आणि आता म्हणते मम्मा मी एकदम ओकेमध्ये खाल्लाय. म्हणजे आता मी फक्त स्नॅक्सच द्यायचा का तुला? मग येतं आजार पण. आता रात्रीच ताप येत होता थोडा, आता जरा बरं औषध दिलं तर परत चालू झाले बघा ना त्याचं. चला बरं आता राहू द्या, मी प्रोसेस करते साबुदाणा वडा बनवण्याची. जेव्हा वाजले दुपारचे 1:45 आणि आता सगळं घरातलं काम आवरलंय, ओकेमध्ये झाले. आता फक्त बटाटा झाला होता शूट करायच्या, पोरांच्या गडबडीत राहिलं. मस्त बटाटा आणि साबुदाणा मिक्स करणार आहे आणि त्यामध्ये मी मस्त मिरची मीठ वगैरे सगळं टाकून मिक्स करून साबुदाणा वडा तयार करते. चला तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करते. अजिबात घाण करू नका. आता इथं म्हणाल तर आमच्या शेजारी घराचं काम चालू आहे का, त्यामुळे आवाज येत आहे. त्यामुळे मी थोडंसं खिडक्या लावल्या तरी आवाज येतोय, तो थोडंसं स्किप करा, इग्नोर मारा तो. इकडे हर्षूच्या दक्षूच्या माझ्या गप्पा चालल्यात, पेपर कसं झालं. इकडे माझं काम चालूच आहे. मी मस्त इकडे मिरचीचं वाटण मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं त्यामध्ये कोणाला जिरं आवडतं, कोणी टाकतं कोणी नाही टाकत. सो मी टाकते. तर मस्त असं थोडंसं लाईटली जिरं टाकलेलं आहे आणि मस्त असं सगळं मिश्रण मिक्स केलेलं आहे. दक्षू हर्षूच्या गप्पा चालला, तर पेपर असा गेला तसा गेला हे केलं. आणि मागे तुम्ही बॅकग्राऊंडला सगळं इग्नोर मारा, कारण की पाणी नसल्यामुळे माझी भांडी तशीच आहेत. मला हात धुवायला पण सारखी असं म्हणजे लाईक थोडंसं मागलं की हात धुवायला जाऊ शकतं, पण नळाला पाणीच येत नव्हतं. सो ते तसंच भांडी ठेवली होती मी, म्हटलं सगळं पाणी आल्यावर क्लीन करेन. तर छान असं मिश्रण इकडे रेडी. त्यामध्ये मी पिल्लांना दिलं होतं मी शॉर्ट ब्रेकला, असं स्नॅक्स दिलं, त्यामुळे त्यांनाही भूक लागलेली नव्हती लगेच. त्यामुळे रिलॅक्समध्येच माझं काम चालू होतं. मस्त कढईमध्ये आणि वडे तयार करून घेते आणि मस्तपैकी खायला देते. मस्त असं तुम्ही पण या मस्तपैकी. तुम्ही काय केलं आहे चतुर्थीला आज? मी तर शक्यतो करत नाही एकटे असेल तर, पण आज पिल्लांची पण खूप दिवसापासून हे होती, मम्मा माझे फ्रेंड आणतात ते साबुदाणा वडा, ते नसतं का तर म्हटलं एकदा उपवासाला बनवूनच घेईन. म्हणून आज फायनली पिल्लांसाठी मी एकटीसाठी उपवासाचं काही खात नाही. चला तर मग इकडे वाजली होती बेल. कोण आलाय दक्षला बोललं बघ म्हणून. तोपर्यंत माझे हात खराब झाले होते, तर तिथे आला होता आमचा कुणाल नाणू, जो की गेला होता शिवनेरी किल्ल्यावरती, की शिवजन्म आज आहे तिथीनुसार. सो तो तिथे गेला होता शिवज्योत आणण्यासाठी. तर तो फायनली घरी आला. तर त्याला मी विचारत होते की कसं गेलं वगैरे, सगळं कसं केलं वगैरे, कुठल्या किल्ल्यावर गेलं ते ऑल. आणि त्याचा हा असा काही अवतार झाला होता पूर्ण, आणि त्यांच्याशी आम्ही गप्पा मारतोय. सक्सेसफुल 11 किलोमीटर शिवनेरी. अरे नानू तुला काय नानू आम्हाला दही अंडी तिथं उतरू.
पंचतरी पोलिसांनी आम्हाला उतरवलं होतं व्हॅन मधून येताना आम्ही झालो घेतलं. असे वडे तयार झालेले आहेत तिथं. त्याला हे करून दे बाळा. आता बघू तेल तापले किती, त्याच्यानंतर मी सोडणार आहे वडे. सरळ करून दे ना बाळा त्याला. छान असे वडे तयार केलेले आहेत मी तिखट असे. आता मी नानूला सांग तुम्हाला फ्रेंच फ्राय करायला. फ्रेंच फ्राय कर म्हणा. फ्रेंच फ्राईज तुम्हाला तेल गरम आहे मागं. चला तर मग इकडे वडे एक एक मी तळतच होते, 2-2 कढईमध्ये टाकतच होते. त्यानंतर मग इकडे मी नेहमी दह्यासोबतच खाते साखर टाकून. मला तसं फार आवडतं साबुदाणा वडा खायला, पण ह्यावेळेस वेगळं काहीतरी करावं म्हटलं. मस्त काकडी किसून घेतली, छान अशी एकदम बारीक किसून घेतली. आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकलं होतं थोडंसं दही, म्हणजे थोडं म्हणजे जेवढं लागेल तेवढं दही. त्याच्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर आणि मस्त असं मेल्ट करून गेलं, मस्त मिश्रण मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने मी आजचं बनवलं. आणि मला ना साबुदाणा वड्यासोबत चटणी वगैरे काही आवडत नाही, त्यामुळे मी दहीच खाते. पण आजची वेगळ्या पद्धतीने केली होती की जी काकडी कोशिंबीर टाईप होती, थोडीफार मस्त लागत होती. मला तर फार आवडलं आणि छान अशी केली होती. बघितलं तुम्ही प्रोसेस मी काय करते. तर असंही खायला फार मज्जा वाटते. एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण. मी पहिल्यांदा ट्राय केलं काकडी टाकून. मी बघितलं होतं 1-2 ठिकाणी. आता पहिलीच प्लेट भरली त्यांच्या नानूला आणि त्यांना देते खायला. म्हटलं टेस्ट मी होता गरमागरम तुम्हाला देऊ करते. आता मी घेतलं खायला सगळं काही पूर्णपणे. मी हे खाल्लं बागाईच काय ते मीच बनवलं साबुदाणा वडा आणि मस्त असं छान झाला होता, टेस्टी झाला होता. तो मेन गोष्ट दुसऱ्यांच्या हाताने बनवला अजून टेस्टी होतं, पण मस्तच झाला होता आपल्या छान असं. मी आता पेटपूजा केली आहे छान. पिल्लांनी पण मस्त खाल्लं आणि नाणू होता त्यांच्यासोबत. तर नाणूने बाहेरून काहीतरी आणलं होतं त्यांना, तर फुल खुश होते आणि खाल्ला. तर क्रिकेट खेळतात. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी म्हणजे प्रोडक्ट मी जे काही यूज करते, प्रोडक्ट म्हणजे काही असेल, किचनचे प्रोडक्ट असेल किंवा आपल्या घरातले होम फर्निचर जे काय असेल ते मी जे असेल ना ते आहे ना मी टॅग करेल तुम्हाला. म्हणजे शॉर्ट रीलवरती टॅग करते, त्यावर जाऊन तुम्ही त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला जे प्रोडक्ट हवं असेल तर तुम्ही मी टॅग केलं त्यावर क्लिक केलं तर तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. प्लस मी जे मोठे व्हिडिओ टाकेल त्याखाली टॅग करत जाईल आणि तिथेही तुम्हाला ते प्रोडक्ट भेटून जाईल की ज्याची लिंक मी तुम्हाला तिथं देणार आहे की जे मी यूज करते. आणि तुम्हाला जर लाईक आवडला असेल ड्रेस म्हणा, कुठली कुर्ती लिंक वगैरे काय असेल तर यूट्यूबसाठी मी सांगते की त्याच्याखाली मी लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक करा, मग तुम्हाला ती लिंक भेटून जाईल त्या ड्रेसची म्हणा, कुर्तीची म्हणा, बेडशीटची म्हणा. मी जे काही घरात जे ऑनलाईन मागवले तसून खरंच युजफुल आहे त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला तिथं देत जाईल. सो तुम्ही तिथे लिंकवर टॅप करा, एवढंच मी सांगेल. आणि आता चला मस्तपैकी सगळं आवरले, फक्त किचनची भांडे आले ते पण का माहिती आहे का, पाणी नाही. आता बघू त्या पाणी आल्यावर क्लीन करते, तोपर्यंत काय टाईमपास करता येतोय बघते. काय झालं हे असे खेळत असताना नुसते भांडणं असतात. चला कंटिन्यू करा. तर काही एवढा वेळ आम्ही बसलो होतो आणि पिल्लांसोबत टाईमपास चालला होता. आता त्याला ट्युशनचा टाईम झालेला आहे आणि उद्या आहे EVSचा पेपर. सो दक्षूचा आणि दक्षूच्या आता 2च दिवस ट्युशन आहे आणि त्यानंतर मग मराठीचा अभ्यास मी घेणार आहे, कारण मराठीची ट्युशन टीचर घेत नाही. सो आत्ता आम्ही चाललो आहे ट्युशनला दक्षला घेऊन. आता दक्ष तर म्हणतोय पेपर खरे गेलेत सोपे, बघू बरं कसे गेलेत दक्षला पेपर. चल नुसती मस्ती लागते त्यांना, बस बाकी काय नाही. इकडे आमचा ड्रायव्हर रेडी आहे. क्रिएटाचे मालक, आमच्या क्रिएटाचे मालक काहीच मंदिरात आले मला भेटली चिल्ली आफ्टर लॉंग टाईम. मी रेडी कर, आउटर नीट कर सगळा. लय घाण ती कशाची घाण आहे सांगा, मॉडेल आहे की बघू शकतो तुम्ही. छान रांगोळी काढतो ताई. त्याला आणले सायकल खेळायला. तो म्हणत होता की इकडे चल तिकडे सायकल खेळ पार्किंगमध्ये आणि छान असं सायकल खेळता येतो. 2 दिवस सुट्टी आहे त्यामुळं झोपला नाही बिलकुल अजून. झोपणार आहे की नाही? नाही काय करतो? सायकल खेळायला आणलंय मी. येस, तो सायकल खेळते तोपर्यंत इकडे बसून राहिले मी, कारण वेट अँड वॉच. खरंच खूपच ऊन आहे रे हर्ष. मला कळतं मी हर्षला म्हणते हर्षला अंग का गरम लागतं. हर्ष म्हणतो मला काय म्हणतो रे, नाही ऊन खूप आहे बाहेर, ऊन खूप आहे बाहेर, ऊन खूप बाहेर. आणि खरंच ऊन बाहेर खूप आहे.
जे आत्ता गेल्यावरती मला जाणवलं की ऊन खूप आहे. आणि इकडे गाडी कोणाची लागली बाळा मागे? पाम काकाची गाडी लागली आणि दादांची गाडी घेऊन गेले रात्री. चला कशाला हाय कर हाय गाईज. सोनंदी ट्युशनला आली आहे इकडे आणि ती आता ट्युशनला चालली आहे. पेपर झाले सोनंदी का चालू आहे? चालू आहे ना. बाय से बाय 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 बाय. हॅलो गाईज, आता वरती आलो आहे. हर्षूची सायकल झाली खेळून, तर मला 2 सकाळी पार्सल रिसीव्ह झालेले आहेत. तर मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की ज्यांना कोणाला जर ऑर्डर करायचे असेल, मी जे वापरते वस्तू किंवा काही, तर तुम्ही मी जिथे लिंक दिली आहे त्या लिंकवर टॅप करून तुम्ही घेऊ शकता ते प्रोडक्ट. आणि मी म्हणजे जे यूज होणारे असतील प्रोडक्ट की खरंच चांगले आहेत तेच तुमच्यापर्यंत शेअर करते. तर आता मी हा स्कर्ट मागवला होता, बघत कसा आलाय काय आलाय. वाव, ऐसा आहे दिखने में तो अच्छा है, पण हाँ हे असं मस्त इलास्टिक आहे इकडे आणि हे असं आहे सिंथेटिक आहे. ठीक आहे, घालून दाखवते मी तुम्हाला. छान स्कर्ट आहे. आणि हर्षूसाठी शर्ट मागितलं. मोठं वाटतंय मला, हर्षूसाठी मोठं वाटतंय शर्ट, तरी पण बघू. हर्षूची साईजपेक्षा मोठं वाटतंय. तर हॅलो गाईज, तर हा मस्त स्कर्ट मी आज मागवला होता, तर छान आहे. मागे पण ह्याची लिंक मी तुम्हाला दिली होती. आता मी ब्ल्यू कलरमध्ये मागवलेला आहे. कमरेला मस्त इलास्टिक आहे आणि प्लाझो टाईप आहे, पण वाटतो घातल्यानंतर वाटतो की स्कर्टच आहे. कोणाला याची लिंक हवी असेल तर मी खाली लिंक दिलेली आहे, नक्की बाय करू शकता आणि खरंच छान प्रोडक्ट आहे. तर गाईज मगाशी काय झालं, दक्षूला आणायला मी गेले ट्युशनवरून. तिथून पुढे जरा एका कामासाठी बाहेर गेले आणि तिकडेच बराच वेळ गेला आणि तिथे मला रेंज काहीच नव्हतं. आणि ॲक्च्युली दुपारपासून पूर्ण मोबाईलचे रेंज वगैरे सगळं काही गेलं होतं आणि कॉल करायला पण कोणाला हे नव्हतं. तर मी तुम्हाला म्हटलं मी हर्षूला शर्ट मागवलं आहे, तर त्यांनी हे घातलं आहे, बघू शकता. तर मला मी बॅक साईडने दाखवते की कसं वाटतंय. तुला आवडलं का? तर तिथून आले, मला घरी यायला खूप उशीर झाला. दळण वगैरे आणायचं बाकी होतं. मग त्यानंतर मी डायरेक्ट जेवण करून घेतलं. आले, सगळ्या पटापट स्वयंपाक आवरला खूप गडबडीमध्ये. त्यानंतर आम्ही जेवलो. आता आज माझ्या पिल्लूला मम्माने भरवलं हो ना, मग माझं बाळ जेवले आज. छान जेवतच नाही काहीच, ते काय माहिती काय झालं झाडा आहे ना. तर आज तर आम्ही आता जेवण करून बसलो आहे. हर्षूचा आत्ता अभ्यास घेतला. दक्षू तिकडं लर्निंग करतो आहे. सो मी हर्षूला म्हटले तुला शर्ट आणले, तू घालून बघ कसं वाटतंय. सो त्यांनी घातलं तर तुम्हाला दाखवते. उठून दाखव कसं वाटतंय. गाईज कसं वाटतंय, कसं वाटतंय, छान वाटतंय का? मला वाटलं होतं मोठं होईल, पण नाही, व्यवस्थित बसलंय. तुला आवडलं? मस्त बसलंय, छान वाटतंय. यू लाईक इट बेबी? यू आर माय बेबी. हो नाही दाखवत. पहिले त्या शर्टवर बोल ना. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. आणि खूप सारं प्रेम द्या. खूप सारं प्रेम द्या. बोल की लव यू गाईज कर. नाही लव यू गाईजला लव यू कर की. खूप दिवस तू केलंच नाही. असं वालं कर, असं वालं. हां, छान असा दिवस गेलेला आहे आजचा. इथंच आता ब्लॉग एंड करतेस. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच तुमचं सपोर्ट प्रेम कायम आमच्यासोबत राहू द्यात. आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की अजून कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली जर तुम्ही व्हिडिओ बघितला, व्हिडिओच्या खाली हाईप म्हणून ऑप्शन येतं, त्या हाईपवर क्लिक करत जा. म्हणजे मला समजेल की व्हिडिओ तुम्ही बघताय आणि खूप सारं प्रेम भेटतंय. तर नक्की हाईपवर क्लिक करा. काय हां काय केलं? आयफोन हो, तुम्हाला आयफोन दे म्हणतोय बघा. त्याने तुमच्याशी तारीख कशी काय देणार तो आयफोन त्यांना? एवढी श्रीमंत मी नाहीये की मी आयफोन देईल. जेव्हा होईल ना काहीतरी तेव्हा नक्कीच आपण छोटे काहीतरी करत जाऊ. हर्षू म्हणतो डायरेक्ट आयफोन. इथं हर्षूने फोडलाय रात्रीचा आयफोन. तर चलो, लव यू ऑल आणि कीप सपोर्टिंग. असंच प्रेम राहू द्यात. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. आता इथेच एंड करूयात आपण. बाय बाय.